अतुल भाऊ त्या दिवशी गडकरी साहेब प्रचार करत असताना म्हटले की मी आता तरुणांसाठी रोजगार निर्माण करणार आहे. मग विचार आला गडकरी साहेब 10 वर्ष झोपले होते का नाही? आता मी निर्माण करणार आहे. आणि मग एक दुसरा इंटरव्ह्यू बघितला ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझे मुलं राजकारणामध्ये नाहीये, त्यांचा मोठा उद्योग आहे, 5-10 हजार कोटीचा त्यांचा टर्नओव्हर आहे. मग समजलं की बरोबर आहे, मागचे 10 वर्ष हे आपल्या मुलांसाठी काम करत होते, आता ते पुढे काहीतरी विचार करतील आणि नागपूरच्या सर्वसामान्य तरुणांसाठी काम करतील. काय चालवलंय? हे आहे तुमचा विकास. आणि गडकरी साहेब म्हणतात मी जगातला सर्वात मोठा फाउंटन बनवला. हो, जो फाउंटन चालत नाही. 150 कोटी रुपये हे कोणाचे पैसे? गडकरी साहेबांनी काय आपल्या खिशातनं टाकले? हे तुमचे, माझे, आमचे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स बंद कलेक्ट केलेले पैसे आहेत. तो फाउंटन का नाही चालत गडकरी साहेब? फक्त 15-10 वेळा त्याचा ट्रायल शो झाला. 150 कोटी त्याची किंमत आहे, म्हणजे एका शोची किंमत 15 करोड रुपये. गेले ते पैसे पाण्यात.